आता आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहायचं आहे. आपल्याला ऍक्च्युअली मॉडर्न पिरियोडिक टेबलवरच पूर्ण फोकस करायचा आहे. आता हा मॉडर्न पिरियोडिक टेबल 1913 मध्ये मॉस्ले आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कोवर्कर या सायंटिस्टनी मांडलेला आहे. आणि म्हणूनच मॉडर्न पिरियोडिक टेबलला मॉस्लेज पिरियोडिक टेबलही म्हणतात. बरोबर आहे. हा मॉडिफाईड फॉर्म आहे कोणाचा? मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलचा. आता मेंडेलिव्हजने काय केलं होतं, ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आहे, सपोज ही एक्स एलिमेंट आहे, या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहे हे कशावर डिपेंड आहे? ऍटमिक मासवर डिपेंड आहे असं सांगितलं होतं. पण ऍक्च्युअली एलिमेंटच्या प्रॉपर्टीज जे असतात, बरोबर आहे, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या कशावर डिपेंड आहे असं सांगितलं होतं त्यांनी? मासवर डिपेंड आहे. पण ऍक्च्युअल असं पाहायला जाते की एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे हे त्याच्या ऍटमिक नंबरवर डिपेंड असते. कशावर डिपेंड असते? ऍटमिक नंबरवर डिपेंड असते. त्यामुळे हे जे पहिले जेवढे सायंटिस्ट होते मेंडेलिव्हज पर्यंतचे, यांनी प्रॉपर्टीचं रिलेशन्स ऍटमिक मासेस सोबत दिलं आणि त्यांच्यामुळे त्यांचे जे टेबल बनले हे फेल्युअर ठरलेत. त्यांनी जे बनवलेले टेबल आहे ते हे टेबल फेल्युअर ठरलेत. ऍक्च्युअली एखाद्या एलिमेंटचं जे प्रॉपर्टी आहे हे त्याच्या कशावर डिपेंड असते? ऍटमिक मासवर डिपेंड असते, आहे की नाही? ऍटमिक मास म्हणजेच काय असते माहिती आहे का? नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या किंवा नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच आपण काय करत असतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवर त्याची सर्व प्रॉपर्टी डिपेंड असते की त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात. त्यामुळं ऍटमची ऍक्च्युअल प्रॉपर्टी हे त्याच्या ऍटमिक नंबरवर डिपेंड असते. आणि म्हणून मॉस्ले आणि त्यांच्या कोवर्करनी जी पिरियोडिक टेबल बनवलेला आहे, म्हणजे हे अरेंजमेंट केलेली आहे एलिमेंटची, आहे की नाही, ते अकॉर्डिंग टू त्याच्या इन्क्रीजिंग ऍटमिक नंबरनुसार केली. आता हे जेव्हा त्यांना इन्क्रीजिंग ऍटमिक नंबरनुसार त्यांनी अरेंजमेंट केली तर त्यांना असं लक्षात आलं की ज्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे, म्हणजे जे एकाच कॉलम मध्ये येतात एका विशिष्ट रेग्युलर इंटरवल नंतर, एका विशिष्ट रेग्युलर इंटरवल नंतर जे एलिमेंट एकाच कॉलम मध्ये येतात, म्हणजे एकाच ग्रुपमध्ये येतात, ते सारख्या सारख्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज दाखवत असतात. आणि त्याहून आपण मॉडर्न पिरियोडिक लॉचं एक स्टेटमेंट मांडतो. सेम आहे, मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉच्या स्टेटमेंट सारखंच आहे, फक्त ऍटमिक मासच्या ऐवजी ऍटमिक नंबर यांनी घेतले. आणि यांनी काय केलं की त्यावेळेस जेवढेही एलिमेंट शोधले गेले होते ते सर्व त्यांच्या इन्क्रीजिंग ऍटमिक नंबरनुसार अरेंज केले. आणि इन्क्रीजिंग ऍटमिक नंबरनुसार अरेंज केल्यावर जे एलिमेंट एकाच कॉलम मध्ये येतात ते सारख्या सारख्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी दाखवत होते. आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर एक लॉ मांडला, एक स्टेटमेंट मांडलं. काय? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. त्यांनी सांगितलं की जे काही एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटमिक नंबर. त्यांच्या ऍटमिक नंबरशी ते पिरियोडिक फंक्शन्स असतात. पिरियोडिक फंक्शन म्हणजे सारख्या सारख्या, म्हणजेच एका विशिष्ट रेग्युलर इंटरवल नंतर जे एलिमेंट एकाच कॉलम मध्ये येतात ते सर्वच एलिमेंटच्या प्रॉपर्टी फिजिकल असो का केमिकल असो ते सारख्या असतात. त्यालाच म्हणत असतो आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ. आता जेव्हा यांनी हा मॉडर्न पिरियोडिक टेबल मांडला तर या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये पहिल्या पिरियड मध्ये 2च एलिमेंट, दुसऱ्या पिरियड मध्ये 8, तिसऱ्या पिरियड मध्ये 8, चौथ्या पिरियड मध्ये 18, पाचव्या पिरियड मध्ये 18, 6व्या पिरियड मध्ये 32 आणि 7व्या पिरियड मध्ये 32 आहे, इनकम्प्लीट म्हणतो आपण त्याला. तर असं रेग्युलर इंटरवल मध्ये त्यांनी पाहिलं की जे एलिमेंट अशा प्रकारे अरेंज केल्यानंतर त्यांच्या ऍटमिक नंबरनुसार ते एकाच कॉलम मध्ये येणारे एलिमेंट सारखी सारखी प्रॉपर्टी दाखवतात. त्याच्यामुळे ह्या ज्या नंबरला 2, 8, 18, 18, 32 याला त्यांनी मॅजिक नंबर म्हटलं. दिस नंबर इज कॉल्ड ॲज मॅजिक नंबर. या नंबरला काय म्हटलंय? मॅजिक नंबर. बिकॉज दॅट नंबर कॉज द पिरियोडिसिटी ऑफ प्रॉपर्टीज. हे नंबर हे जे रेग्युलर इंटरवल आहे यामध्ये तुमच्या लक्षात येते की कॉलम मध्ये येणारे सर्व एलिमेंट्स काय दाखवून राहिले? सारख्या सारख्या प्रॉपर्टीज दाखवून राहिले.
दॅट्स वाय दॅट नंबर आर कॉल्ड ॲज मॅजिक नंबर. या नंबरला आपण काय म्हणतो? मॅजिक नंबर म्हणतो. आता या मॉडर्न पिरियडिक टेबलचं जे स्टेटमेंट झालं त्यानंतर आता आपण त्यांचं काय सांगणार आहोत? स्ट्रक्चरल फीचर्स, म्हणजे हे मॉडर्न पिरियडिक टेबल स्ट्रक्चरली कसा मांडला गेला, त्याचं स्ट्रक्चरल फीचर कसं आहे, बरोबर आहे की नाही, बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता याच्या स्ट्रक्चरल फीचर्स विषयी माहिती देऊ आपण. तर हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे ना, एक मिनिट, हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे याचं स्ट्रक्चरल फीचर्स म्हटलं, देर आर 18 ग्रुप्स. त्यांनी सांगितलं की हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा आपण 18 ग्रुप्स न बनलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. त्यांनी सांगितलं आहे की देर आर 18 ग्रुप्स. या मॉडर्न पिरियडिक टेबल्स मध्ये 18 ग्रुप्स आहे and 7 horizontal lines called as periods. 7 horizontal line है, n is equal to 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 horizontal lines आहे. that lines are called as periods. त्यांनी त्या लाईन्सला काय म्हटलंय? periods म्हटलंय. मग सर्वात पहिल्यांदा ह्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहे, आडव्या लाईन्स, ज्यांना त्यांनी काय म्हटलं होतं? periods म्हटलं होतं. आणि जे उभे कॉलम आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणत असतो. हे असे उभे कॉलम काय आहेत? ग्रुप्स. त्यांना त्यांनी काय म्हटलं आहे? ग्रुप्स. मग आता त्यांनी सांगितलंय की हे जे 7 हॉरिझॉन्टल लाईन्स आहे, 7 पिरियड्स आहे, त्यांच्याविषयी माहिती दिली सर्वात पहिल्यांदा. दी हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड्स. म्हणजे ज्या आडव्या लाईन्स आहेत त्यांनी त्यांच्यासाठी काय म्हटलेलं आहे? पिरियड्स म्हणते त्याला. तर जो फर्स्ट पिरियड आहे, जो तुम्ही आता फर्स्ट पिरियड पाहता, त्याच्यात दोनच एलिमेंट आहे, एक हायड्रोजन्स आणि हिलियम. त्याच्यामुळे जो फर्स्ट पिरियड आहे तो दोनच एलिमेंट्स पासून बनलेला आहे, हायड्रोजन्स आणि हिलियम. कंटेन 2 एलिमेंट. इट इज द शॉर्टेस्ट पिरियड. तो आपल्या पिरियडिक टेबल मधला काय आहे? शॉर्टेस्ट पिरियड आहे. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते? म्हणून तो आपण सांगतो की इट इज द शॉर्टेस्ट पिरियड. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर सेकंड आणि थर्ड पिरियड पाहिलं तर त्यांच्यामध्ये 8 एलिमेंट्स येतात. काय येतात? 8 एलिमेंट्स येतात. तुम्ही पहा सेकंड आणि थर्ड पिरियड मध्ये 8 एलिमेंट येतात. आणि म्हणून जो सेकंड आणि थर्ड आहे याला त्यांनी काय म्हटलं आहे? शॉर्ट पिरियड. पहिला शॉर्टेस्ट पिरियड, दुसरा शॉर्ट पिरियड. आणि म्हणून सांगतो आपण द सेकंड अँड थर्ड कंटेन 8 एलिमेंट्स. सेकंड आणि थर्ड मध्ये 8 एलिमेंट मांडले त्यांनी आणि इट इज कॉल्ड ॲज शॉर्ट पिरियड. त्याला त्यांनी शॉर्ट पिरियड म्हटलं. त्याच्यानंतर जो फोर्थ पिरियड आहे, दॅट फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड कंटेन 18 एलिमेंट्स. त्याचं कारण काय? फोर्थ पिरियड मध्ये एस ची कॅपॅसिटी 2 ची असते, फोर्थ पिरियड मध्ये डी येत असते आणि डी ची कॅपॅसिटी असते 10 ची आणि पी ची कॅपॅसिटी असते 6 ची. 2 + 10 + 6 किती होतील? 18. अशा प्रकारे हे फोर्थ पिरियड मध्ये डी ब्लॉक एलिमेंट येतात आणि त्यामुळं डी मध्ये 10 एलिमेंट्स बसतात. त्याच्यामुळे टोटल एलिमेंटची संख्या होणार आहे 18. त्यामुळं फोर्थ आणि फिफ्थ पिरियड मध्ये टोटल एलिमेंटची संख्या किती येणार आहे? 18. इट इज कॉल्ड ॲज द लॉंग पिरियड. त्यांनी त्याला काय म्हटलं आहे? लॉंग पिरियड म्हटलेला आहे. त्यानंतर जो 6th आणि 7th पिरियड आहे, बघा पहिल्यांदा 6th पिरियडची माहिती करून घेऊ. तर हा जो 6th पिरियड आहे की नाही, यामध्ये एस चे 2 आहेत, त्यानंतर डी चे 10 आहेत, एफ चे याच्यामध्ये 14 आहेत. एफ ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स हे जे आहे तुमचा हा ऍक्च्युली एफ ब्लॉक एलिमेंटचे एलिमेंट, जे 14 एलिमेंट आपण खाली मांडलेले आहे ते ऍक्च्युली थर्ड कॉलम मध्येच आहे, 6th पिरियड मध्ये आणि थर्ड कॉलम मध्ये आहे. आणि यांची टोटल संख्या 14 असते. एफ ची कॅपॅसिटी 14 ची असते आणि पी ची कॅपॅसिटी 6 ची असते. म्हणजे एस मध्ये 2, डी मध्ये 10, एफ मध्ये 14 आणि पी मध्ये 6. असं जर केलं तर 32 होते, आहे की नाही? आणि त्याच्यामुळं 6th पिरियड मध्ये तुमचा एफ ब्लॉक एलिमेंट येत असल्यामुळं त्यामध्ये 32 एलिमेंट्स येतात. आणि त्याच्यामुळं हे जे 6th आहे आणि 7th आहे
हे ऍक्च्युली 32 आपण 7th ला इनकम्प्लीट म्हणतो, पण रिसेंटली इट इज कम्प्लिटेड आहे की नाही. म्हणून 6th आणि 7th पिरियड मध्ये 32 एलिमेंट्स येतील. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे हे पिरियडची माहिती झाली, म्हणजे आडव्या लाईनची. हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज पिरियड. समजलं सर्वांना काय काय सांगितलं आहे मी पिरियड विषयी. जो सर्वात पहिला पिरियड आहे त्याला आपण काय म्हणत असतो, शॉर्टेस्ट पिरियड म्हणत असतो. अरे म्हणतो की नाही. त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतात, 2 एलिमेंट्स असतात, हायड्रोजन्स आणि हिलियम. जो सेकंड पिरियड सांगितला मी तुम्हाला, बरोबर आहे की नाही, त्या सेकंड पिरियड मध्ये किती एलिमेंट्स असतात, सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये 8 एलिमेंट असतात, त्याला आपण शॉर्ट पिरियड म्हटलं. फोर्थ आणि फिफ्थ पिरियड मध्ये किती एलिमेंट्स असतात, 18 एलिमेंट्स असतात, त्यांना आपण लॉंग पिरियड म्हटलं. सिक्स पिरियड मध्ये 32 एलिमेंट असतात, या ब्लॉकचे एलिमेंट येत असल्यामुळे, तर त्यांना आपण काय म्हटलं, लॉंगेस्ट पिरियड म्हटलं, 32 एलिमेंट. आणि जो 7th पिरियड आहे दॅट इज इनकम्प्लीट, तो आपण काय म्हणतो की इनकम्प्लीट आहे असं म्हणतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल असं मला वाटते. त्याच्यानंतर आता आपण ग्रुपवर येऊ. कॉलम जे म्हणतो आपण उभे कॉलम, त्याला आपण काय म्हणत असतो, ग्रुप म्हणत असतो. आता हा जो पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबल मध्ये 18 कॉलम्स आहेत. हा फर्स्ट सेकंड, यस साठी 2 आहेत, त्याच्यानंतर थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. डी साठी 3 to 12 हे डी ब्लॉकशी संबंधित आहेत, आहे की नाही. 1 आणि 2 कोणाशी संबंधित आहे, यस ब्लॉकशी संबंधित आहेत. आणि त्यानंतर 13 पासून तर 18 पर्यंत जे संबंधित आहे ते कोणाशी संबंधित आहे, पी ब्लॉकशी संबंधित आहे. तर हे जे उभे कॉलम आहेत त्यांना आपण ग्रुप म्हणत असतो. तर जो आपला मॉडर्न पिरियडिक टेबल आहे यांच्यामध्ये 18 कॉलम्स आहेत. 18 व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप. जे 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. त्यामधला जो फर्स्ट कॉलम आहे त्याला आपण कोणत्या नावाने ओळखत असतो, अल्कली मेटल्स. खूप रिएक्टिव्ह मेटल्स असतात ते, इतके रिएक्टिव्ह असतात तर दे आर केप्ट अंडर केरोसिन. केरोसिनच्या खाली ठेवा लागते. इवन मॉइश्चर एअर जरी लागलं तर ते एक्सप्लोजिव्ह जळतात, आहे की नाही. दुसरे जे आहे, दुसरा जो कॉलम आहे त्या एलिमेंटला आपण अल्कली अर्थ मेटल म्हणतो. काय म्हणत असतो, अल्कली अर्थ मेटल म्हणत असतो. जे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडॉन यांना आपण कोणते एलिमेंट्स म्हणतो, अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो. अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर हे जे मधातले डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, आहे की नाही, त्यांना आपण ट्रान्झिशन मेटल एलिमेंट म्हणतो. ट्रान्झिशन मेटल एलिमेंट म्हणत असतो. आणि पी ब्लॉक मध्ये आणि एफ ब्लॉकचे जे खाली दिसतात तुम्हाला त्याला आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत असतो. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. आणि आता जे पी ब्लॉकचे आहेत तर या पी ब्लॉक मध्ये, ह्या पी ब्लॉक मधले 3 स्पेशल बघा लक्षात ठेवायचं आहे. जे पी ब्लॉक मध्ये 16 ग्रुप नंबरचा आहे म्हणजेच ऑक्सिजन फॅमिली, ते ओर फॉर्मिंग एलिमेंट्स आहेत. काय, ओर्स. ओर्स म्हणजे मेटल सोबत जे जमिनीमध्ये ऑक्साईड, कार्बोनेट फॉर्म मध्ये राहतात. आणि त्या ओर फॉर्मिंग एलिमेंटला आपण चाल्कोजन्स एलिमेंट्स म्हणत असतो. म्हणजेच ओर फॉर्मिंग एलिमेंटला काय म्हणतात, चाल्कोजन. म्हणून 16 ग्रुप एलिमेंटला चाल्कोजन या नावाने ओळखल्या जात असते. जे 17व्या ग्रुपमध्ये आहेत हॅलोजन्स फॅमिली, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर ते सी सॉल्ट प्रोड्युसर आहे. समुद्रामध्ये जे सॉल्ट तयार होते ते तयार करण्याचं काम करतात. दॅट्स वाय दे आर नेम ॲज हॅलोजन्स. आणि जे सर्वात शेवटचे आहेत, जे आपल्या पिरियडिक टेबल मधले श्रीमंत एलिमेंट आहेत, म्हणजे त्यांना कोणासोबत इलेक्ट्रॉन द्यायचे नाही, कोणासोबत इलेक्ट्रॉन घ्यायचे नाही, ते इनर्ट असतात, नोबल गॅसेस. कोणते आहे, हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि अर्गॉन, आहे की नाही. हे जे आहेत तर हे 18 ग्रुप एलिमेंट ज्याला म्हणतो आपण, दे आर कॉल्ड ॲज नोबल गॅसेस. नोबल गॅसेस म्हणजे नोबल मेटल सारखे, प्लॅटिनियम, गोल्ड जे मेटल आहे त्यांच्यासारखं यांचं नोबल बिहेवियर आहे, म्हणजे ते रिएक्टिव्ह नाही आहेत. ठीक आहे. तर हे तर माहिती झाली तुमची कोणाविषयी, कॉलम विषयी, म्हणजेच व्हर्टिकल कॉलमला आपण काय म्हणतो, ग्रुप विषयी. आपण पिरियडिक टेबल मध्ये काय करून राहिलो हे लक्षात ठेवायचं आहे. आपण इन्फॉर्मेशन समजून घेऊन राहिलो. कोणाची इन्फॉर्मेशन समजून घेऊन राहिलो, ग्रुप, पिरियड,
नेमकं कोणत्या पिरियडच्या एलिमेंटला काय म्हणतात ही माहिती करून राहिलो आपण. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर अशा प्रकारे आपण ह्या पिरियडिक टेबलमध्ये वर्टिकल कॉलम 18 वर्टिकल कॉलम्स मध्ये जे पहिला कॉलम आहे त्यांना अल्कली मेटल्स म्हणतो, दुसऱ्या कॉलमला आपण अल्कली अर्थ मेटल म्हणतो, जे 3 ते 12 आहे त्याला आपण ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो. त्यानंतर जे लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स आहे त्याला इनर ट्रान्झिशन मेटल म्हणतात. जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहे त्यांना त्यांच्या नावानुसार ओळखतात, बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली, फ्लोरीन फॅमिली आणि इनर्ट गॅस किंवा नोबल गॅस. पण त्यामध्येही 16 नंबरचा जो ऑक्सिजन आहे त्याला आपण चाल्कोजन म्हणतो. 17 नंबरचा जो हॅलोजन्स आहे त्याला आपण हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणतो, आणि जो 18 कॉलम वाला आहे त्याला इनर्ट नोबल गॅस एलिमेंट्स म्हणतात. आता बघा, हे जे एलिमेंट आपण आतापर्यंत शिकलो, तर या एलिमेंट मध्ये जे पहिल्या नंबरचे एलिमेंट्स आहे आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबल मधले, पहिल्या नंबरचे म्हणजे सेकंड पिरियड मधले पहिल्या नंबरचे म्हणजे कोणते? लिथियम असू द्या, बेरिलियम असू द्या, बोरॉन असू द्या, कार्बन असू द्या, नायट्रोजन असू द्या, ऑक्सिजन असू द्या आणि फ्लोरीन. हे जे फर्स्ट मेंबर आहे, प्रत्येक कॉलमचा जो फर्स्ट मेंबर आहे, प्रत्येक ग्रुपचा जो फर्स्ट मेंबर आहे तो एनामेलस बिहेवियर दाखवतो. एनामेलस म्हणजे एक्सेप्शनल बिहेवियर दाखवत असतो. बाकी रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा जे त्याचे रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर आहे, म्हणजे आता बोरॉन मध्ये अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम वाले, तर त्याच्या बाकीच्या मेंबर पेक्षा हे वेगळी प्रॉपर्टी दाखवतात. काय दाखवतात? वेगळी प्रॉपर्टी दाखवतात. यावर आपल्याला 12th मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये क्वेश्चन असते. त्याच्यामुळे एनामेलस बिहेवियर ऑफ द फर्स्ट ग्रुप, प्रत्येक ग्रुपचा जो पहिला मेंबर आहे सेकंड पिरियड मधला, तो त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली पेक्षा काय दाखवतो? थोडं वेगळं बिहेवियर दाखवतो. आणि वेगळं बिहेवियर दाखवण्याचं कारण काय माहिती आहे का? ड्यू टू द स्मॉलर साईज, त्यांची जी साईज आहे ती अतिशय छोटी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांची हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रॉपर्टी आहे म्हणजे टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ही हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे बाकीच्या रेस्ट ऑफ द मेंबर पेक्षा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्यापाशी डी ऑर्बिटल अब्सेंट आहे, नसतात यांच्यापाशी. डी ऑर्बिटलच नसते, कारण पहिला जो असतो तो 1s आणि दुसरा जो आहे तो 2s 2p नच बनला आहे, याच्यात डी ऑर्बिटलच नसते. आणि त्याच्यामुळे तो व्हेरिएबल व्हॅलन्सी वगैरे करू शकत नाही. आणि म्हणून जे पहिले मेंबर आहे सेकंड पिरियड मधले, त्या फॅमिलीचे पहिले मेंबर ज्यांच्यावर त्यांच्या फॅमिलीचं नाव येत असते, बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली असं म्हणतो, तर ते पहिले मेंबर बाकीच्या फॅमिलीपेक्षा वेगळ्या प्रकारचं बिहेवियर दाखवत असते. बिकॉज ऑफ देअर स्मॉलर ॲटॉमिक साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. समोर तुम्हाला सर्व माहिती होईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सांगितलं आहे की हे जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हे आपण 4 मेन ब्लॉक मध्ये डिवाइड केलेला आहे. महत्वाची गोष्ट हेच आहे आपल्यासाठी की आपण पिरियडिक टेबल हा 4 मेन ब्लॉक मध्ये डिवाइड करत असतो. 4 मेन ब्लॉक मध्ये डिवाइड करतो ऑन द बेसिस ऑफ द लास्ट इलेक्ट्रॉन्स आर एंटर इनटू द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स. लास्ट इलेक्ट्रॉन त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केल्यानंतर कोणत्या व्हॅलन्स शेल मध्ये जातो? एस मध्ये जात असेल तर ते एस ब्लॉक एलिमेंट होतील, पी मध्ये जात असतील तर ते पी ब्लॉक एलिमेंट होतील. लास्ट इलेक्ट्रॉन जर पेनल्टीमेट डी ऑर्बिटल मध्ये जात असेल तर ते डी ब्लॉक होतील, आणि एफ ऑर्बिटल मध्ये जात असेल तर ते एफ ब्लॉक एलिमेंट होतील. तर आता हे जे 4 ब्लॉक आपण डिवाइड केलेला आहे, एस ब्लॉक, त्यानंतर पी ब्लॉक, त्यानंतर डी ब्लॉक आणि त्यानंतर एफ ब्लॉक, असे 4 ब्लॉक मध्ये आपण एलिमेंट्सला काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. तर आता एस ब्लॉक एलिमेंट्स कोणत्या एलिमेंट्सला म्हणतात? बघा, लक्षात ठेवायचं आहे, ज्या एलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केल्यानंतर जर त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन, ज्याला आपण व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स म्हणतो, लास्ट इलेक्ट्रॉन जर एस सबशेल मध्ये जात असेल, एस ऑर्बिटल्स मध्ये जात असेल, तर त्यांना एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. जसं आपल्या पिरियडिक टेबल मधला हा फर्स्ट ए आणि हा सेकंड ए, यांना आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. कारण या सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केला तर सर्वात शेवटचा इलेक्ट्रॉन
हा यस मध्ये एंटर होतो 1 to 2, त्याच्यामुळे आपण यांना यस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. त्याच्यामुळे यस ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, NS 1 to 2 असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन देऊ आपण. पी ब्लॉक एलिमेंट्स आपण नेमकं कशाला म्हणणार आहोत, ज्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर आपण त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन्स कशात एंटर होत असेल, पी ऑर्बिटल मध्ये एंटर होत असेल. तर तो जो पी ब्लॉक एलिमेंट हे 13 कॉलम पासून तर 18 कॉलम पर्यंत बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नोबल गॅसेस हे फॅमिली एलिमेंट्स येतात त्याच्यात. तर 13 to 18 कॉलम पर्यंत जे एलिमेंट्स आहेत, 13 पासून तर 18 कॉलमचे बिलॉंगिंग जे आहेत, आणि यांचा लास्ट इलेक्ट्रॉन्स पी ऑर्बिटल मध्ये एंटर होतो म्हणून यांना पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. यांचं जर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर NS2 आणि शेवटची असते NP 1 to 6 असं याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. आणि त्यामुळं या सर्वच एलिमेंटचं हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते आणि म्हणूनच शेवटचा इलेक्ट्रॉन्स हा पी ऑर्बिटल मध्ये जातो म्हणून यांना पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. त्यानंतर या पी ब्लॉक मध्ये आपल्या भारतासारखा आहे सर्व धर्म समभाव आहे की नाही, सर्वच टाईपचे एलिमेंट असतात. दॅट इज मेटलही असतात, नॉन मेटलही असतात आणि मेटलॉइड्सही असतात. जसं मेटलॉइड्स इथं झिगझॅग लाईननं ब्राऊन कलर मध्ये मी दाखवलेले आहे. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम अशा प्रकारचे. ठीक आहे. त्यानंतर आपण जे सांगितलं आहे की ज्यामध्ये यस आणि पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत यांना आपण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणत असतो. खूप महत्वाचं आहे की यस आणि पी ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणतो. हे जेव्हा आपण प्रॉपर्टी शिकणार आहोत तर हे नॉर्मल प्रॉपर्टीज दाखवतील. नॉर्मल प्रॉपर्टीज म्हणजे यांचं जे व्हेरिएशन असेल, ट्रेंड्स म्हणतात त्यांना, काय म्हणतो आपण, ट्रेंड्स. त्या प्रॉपर्टी रेग्युलर व्हेरिएशन दाखवाल, म्हणजे इन्क्रीज होत असेल ऍटॉमिक साईज तर इन्क्रीजच होत जाईल, डिक्रीज होत असेल तर डिक्रीजच होत जाईल, या प्रकारे अशा प्रॉपर्टीज. आणि म्हणून यांना रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणत असतो. म्हणून जेव्हा आपण यस ब्लॉक आणि पी ब्लॉक एलिमेंटचे चॅप्टर स्टडी करणार आहोत तर त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीज अभ्यास करत असताना आपल्याला प्रॉपर्टीजच खूप महत्वाच्या आहेत. तर प्रॉपर्टीज अभ्यास करत असताना खूप सारे व्हेरिएशन येणार नाही, एक सारखेपणा येईल. एक तर इन्क्रीज होत असेल तर इन्क्रीज होईल, डिक्रीज होत असेल एखादी प्रॉपर्टी तर ते डिक्रीज होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डी ब्लॉक एलिमेंट्सवर येणार आहोत. डी ब्लॉक एलिमेंट्स आपण नेमकं कशाला म्हणणार आहोत, ज्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यानंतर त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन्स कशात एंटर होणार आहे, डी ब्लॉक मध्ये. तर डी ब्लॉक हे 3rd to 12 हे मधात जे मांडलेले आहे आपण मिडल मध्ये, 3 पासून तर 12 पर्यंत हे सर्व कोणते आहेत, डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर सर्वात शेवटची ऑर्बिटल म्हणजे NS, ज्याच्यात 1 to 2 असे इलेक्ट्रॉन्स राहू शकते. आणि शेवटच्या अंदरची म्हणजे N-1D, ज्याला आपण पेनल्टीमेट ऑर्बिटल म्हणत असतो. कोणती म्हणत असतो, पेनल्टीमेट ऑर्बिटल. यांच्यामध्ये 1 पासून तर 10 पर्यंत हा जो असेल तर हा D1, हा D2 आणि हा शेवटचा काय राहणार आहे, D10 असे इलेक्ट्रॉन्स एंटर होत असते. त्यांच्यामुळे यांचं जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर मोस्ट म्हणजे सर्वात शेवटच्या ऑर्बिटल मधलं, शेवटच्या जे 2 आहेत, शेवटच्या ऑर्बिटल मध्ये NS आणि शेवटच्या आधीची म्हणजे पेनल्टीमेट N-1D. म्हणून शेवटचा इलेक्ट्रॉन्स या डी ऑर्बिटल मध्ये एंटर होतो म्हणून यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणत असतो. तर 3ऱ्या पासून तर 12व्या कॉलम पर्यंत जे एलिमेंट्स असतात त्यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. आणि यांचा लास्ट इलेक्ट्रॉन्स डी ऑर्बिटल मध्ये एंटर होतो पेनल्टीमेट, त्याला आपण काय म्हणतो, डी ब्लॉक एलिमेंट. यांची जी इनर ऑर्बिटल असते म्हणजे N-1D ऑर्बिटल ती इनकम्प्लीट असते. N-1D ऑर्बिटल ही काय असते, इनकम्प्लीट असते 1 पासून तर 9 पर्यंत. तरच यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. काय म्हणतो, ट्रान्झिशन. कारण ते प्रॉपर्टी मध्ये ट्रान्झिशन करतात. ट्रान्झिशन म्हणजे चेंज. जसं एस ब्लॉक मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहेत आणि पी ब्लॉक हे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. पण हे जे डी ब्लॉक आहे हे यांच्या मधातली प्रॉपर्टी दाखवतात म्हणून ते ट्रान्झिस्ट इन प्रॉपर्टी करतात म्हणून त्यांचं नाव आहे ट्रान्झिशन मेटल्स. काय म्हणतो, ट्रान्झिशन मेटल. आणि सर्वच एलिमेंट त्याच्यामध्ये जे 40ही एलिमेंट आहे, कारण 4 डी सिरीज आहेत आणि प्रत्येक डी सिरीज मध्ये 10 एलिमेंट असतात,
त्याच्यामुळे 40ही डी ब्लॉकचे एलिमेंट हे मेटल आहेत. ठीक आहे. त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS12 N-1D 1 to 10 असं आहे. आता हे जे डी ब्लॉक एलिमेंट आहे, जे नेचरमध्ये कलर्ड कंपाऊंड दिसतात ना, हे सारं कलर्ड यांच्यामुळेच आहे. हे पॅरामॅग्नेटिक असतात, म्हणजे मॅग्नेटिक फील्डकडे ठेवलं तर मॅग्नेटिक फील्डकडे ते अट्रॅक्ट होतात. आणि यांच्या व्हॅलन्सी व्हेरिएबल असतात, फिक्स व्हॅलन्सी वाले नसते. टिटॅनियम डायक्लोराइडही दाखवते, टिटॅनियम टेट्राक्लोराइडही दाखवते. या प्रकारे याची मॅक्झिमम व्हॅलन्सी 8 राहू शकते. काय राहू शकते? मॅक्झिमम व्हॅलन्सी 8 राहू शकते कोणत्याही ॲटमची. जसं ऑस्मियम टेट्राऑक्साइड आहे, हा जो सेंट्रल ऑस्मियम आहे, तर हा ऑक्सिजन सोबत 2, 2, 4 आणि 2, 6 आणि 2, 8 हा ऑस्मियम टेट्राऑक्साइड, म्हणजे ऑस्मियमची व्हॅलन्सी इथे किती आहे? 8 आहे. आणि म्हणून मॅक्झिमम व्हॅलन्सी यांची किती राहू शकते? 8 राहू शकते. व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवणार आहे, म्हणजे फिक्स कंपाऊंड नाही दाखवत. जसं एस ब्लॉक आणि पी ब्लॉक एलिमेंटच्या फिक्स व्हॅलन्सी असतात, आहे की नाही? अशा प्रकारे डिटेलमध्ये आपण समजून घेणारच आहोत. त्यानंतर आपण येणार आहोत एफ ब्लॉक एलिमेंटवर. एफ ब्लॉक एलिमेंट आपण आपल्या पिरियडिक टेबलमध्ये बॉटम प्लेसमध्ये मांडलेलं आहे, तर ऍक्च्युली ते बॉटमला नाही आहे. मग नेमकं कुठं आहे ते? बॉटमला नाही तर कुठं आहेत, है ना? तर ती तुमच्या या थर्ड कॉलम मध्ये आहे, या थर्ड कॉलम मध्ये आहे आणि 6th आणि 7th पिरियड मध्ये आहे. इथे आता आपला कलर मॅच होणार नाही, बघा लक्षात ठेवायचं. मी रेड कलर न दाखवतो, हा वाला आहे ना, हा वाला. ऍक्च्युली हे 14 एलिमेंट एकाच कॉलम मध्ये आहे या, आणि हे ऍक्टिनाइडही एकाच कॉलम मध्ये आहे. म्हणून तर इथे 32 चा डिफरन्स होते. कितीचा डिफरन्स होते? 32 चा डिफरन्स होत असते. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? आणि त्याच्यामुळं हे जे एफ ब्लॉक एलिमेंट आहे यांची सर्वात शेवटची ऑर्बिटल असते NS122, त्याच्या अंदरची असते N-1D 0 ते 1, 0 ते 10 नाही. आता D1 नंतर F मध्ये जात असते, आणि मग N-2 F 1 to 14 असं आहे याचं व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे सर्वात शेवटची ऑर्बिटल ही आहे, पेनल्टीमेट ही आहे, आणि त्या पेनल्टीमेटच्याही अंदरच्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जात असते. म्हणजे इनर पेनल्टीमेट ऑर्बिटल म्हणत असतात त्याला. काय म्हणतात? इनर पेनल्टीमेट ऑर्बिटल म्हणत असतात. आणि म्हणून यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. म्हणजे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं ट्रान्झिशन मध्ये पेनल्टीमेट मध्ये जाते, तर त्याच्याही अंदरच्या ऑर्बिटल मध्ये जाते, म्हणून यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हटले जात असते. आणि हे खूप महत्वाचे मेटल्स आहेत. कोणते? एफ ब्लॉकचे. आता हे कोणाशी संबंधित आहे तेही सांगितलं आहे. 2 सिरीज मध्ये डिवाइड केल्या गेल्या आहे, 4F आणि 5F. कारण यांचा लास्ट इलेक्ट्रॉन्स 4F मध्ये जे जातो त्यांना आपण 4F ब्लॉक एलिमेंट म्हणतो, आणि ज्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन्स 5F ऑर्बिटल मध्ये जातो त्यांना आपण 5F ब्लॉक एलिमेंट असं म्हणणार आहोत. यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं मी, NS2 N-1 D2 D0 to 1 आणि NF N-2 F 1 to 14. आता या एफ ब्लॉक मध्ये जे युरेनियम नंतरचे एलिमेंट आहे, हा वाला युरेनियम आहे की नाही, या युरेनियम नंतरचे जेवढे एलिमेंट्स आहे हे आर्टिफिशियली आपण लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले आहे. कुठे तयार केलेले आहे? आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले आहे. म्हणून यांना आपण ट्रान्स युरेनिक एलिमेंट्स म्हणत असतो, किंवा मॅनमेड एलिमेंट्स म्हणत असतो. आपण तयार केलेल्या लॅबोरेटरीमध्ये, नेचरमध्ये सापडत नाहीत ते. युरेनियम 92 नंतर जे एलिमेंट आहेत, युरेनियम 92 to 36, याच्या नंतरचे जेवढेही एलिमेंट्स आहे हे आर्टिफिशियल एलिमेंट आहे, आणि हे युरेनियम पासूनच तयार केल्या जात असते न्यूक्लिअर रिएक्शन्स म्हणून. आणि म्हणून यांना ट्रान्स युरेनिक एलिमेंट म्हणतात, मॅनमेड एलिमेंट म्हणतात, किंवा आर्टिफिशियल एलिमेंट्स म्हणत असतात, जे व्हेरियस न्यूक्लिअर रिएक्शन नुसार तयार केले जात असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? अशा प्रकारे आपण यांचं इन्फॉर्मेशन समजून घेत असतो. त्यानंतर हेही पिरियडिक टेबल जे आहे याचेही लिमिटेशन्स आहे. तर पहिलं लिमिटेशन्स काय आहे की जे मेंडलीवच्या पिरियडिक टेबल मधलं लिमिटेशन्स होतं, तिथे हायड्रोजनची पोझिशन अनसर्टन होती, तर इथेही हायड्रोजनची पोझिशन स्टील अनसर्टन आहे. स्पेशली त्याला कोणती अशी पोझिशन दिली नाही आहे.
ऍक्च्युली हायड्रोजन्स कोणासोबत ठेवलेला आहे? मेटल सोबत, अल्कली मेटल सोबत. ऍक्च्युली हा मेटल आहे का हायड्रोजन? नाही, हा नॉन मेटल आहे. आणि नॉन मेटलला आपण जर मेटल सोबत ठेवलं तर प्रॉपर्टीमध्ये डिस्टर्बन्स आहे ना. म्हणून इव्हन हा हायड्रोजन नॉन मेटल असून त्याला आपण मेटल सोबत ठेवलं, आणि त्यामुळं पोझिशन ऑफ हायड्रोजन इज स्टील रिमेन अनसर्टन. आपण हायड्रोजनची पोझिशन सुद्धा याच्यामध्ये स्पेशली मेन्शन करू शकलो नाही. त्यानंतर दुसरं याचं हे आहे की जे आपण लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टेनाइट्स म्हणजे 4F सिरीज आणि 5F सिरीज वाले एलिमेंट्स पाहतो, हे पिरियॉडिक टेबल मध्ये बॉटम मध्ये प्लेस केलेले आहे. आपण कुठे प्लेस केलेले आहे? बॉटम मध्ये प्लेस केलेले आहे. ऍक्च्युली याला आपण मेन पिरियॉडिक टेबल मध्ये जागा देऊ शकलो नाही आहे ना, म्हणजे मेन पिरियॉडिक टेबल मध्ये अरेंज करू शकलो नाही. हे सुद्धा या पिरियॉडिक टेबलचा ड्रॉबॅक्स आहे. म्हणजे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे जे ब्लॉक डू नॉट फाइंड अ प्लेस इन द मेन बॉडी ऑफ द टेबल. यांना आपण मेन बॉडी मध्ये प्लेस दिलं नाही. आता यांना आपण सेपरेटली खाली बॉटम मध्ये 2 रो मध्ये मांडलेला आहे, 14 एलिमेंट्स. क्लिअर झालं इथपर्यंत? म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला हे जे पिरियॉडिक टेबल मधले एलिमेंट्स आहे, या पिरियॉडिक टेबल मधल्या एलिमेंटची ही इन्फॉर्मेशन्स आपण जे 10वीतच होती ऍक्च्युली, ती आपण इथे समजून घेतली. म्हणजे आपल्याही पुस्तकात आहे. म्हणून आता आपण कोणता पार्ट पोर्शन्स पाहिला हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण क्लिअर समजून घेतला. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशाच्या बेसिसवर बनवलेला आहे? इन्क्रीजिंग ऍटमिक नंबरच्या बेसिसवर, सरळ सरळ त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवर बनवलेला आहे. आणि ज्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं असेल ते एकाच कॉलम मध्ये येईल, आणि म्हणून ते सारख्या सारख्या प्रॉपर्टी दाखवतात. म्हणून आपण त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं होतं. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटमिक नंबर, नोन ॲज मॉडर्न पिरियॉडिक लॉ. त्याला काय म्हणतो आपण? मॉडर्न पिरियॉडिक लॉ म्हणत असतो. क्लिअर झालं? आता आपल्याला काय करायचं आहे? ऍक्च्युली प्रॉपर्टीज, पिरियॉडिक प्रॉपर्टीज ऑफ पिरियॉडिक टेबल समजून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपण लॉजिकली पिरियॉडिक टेबल मधले सर्वच एलिमेंट पाठ करून ठेवणार आहोत. आणि हे पाठ करण्यासाठी ट्रिक्स आहे. आपल्याला पाठ करायचं असं पूर्ण पाठ करून ठेवायचं नाही. प्रत्येक दिवशी आपल्याला फक्त याच्यातली 2-2 कॉलम पाठ करायचे आहेत पिरियॉडिक टेबल मधले. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट डे म्हणजे एस ब्लॉक एलिमेंटचेच पहिल्या दिवशी पाठ करणार आहोत. तर त्याची शॉर्टकट ट्रिक अशी आहे, हायड्रोजन जो